कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या ताई आहेत, या तुम्हाला तालीम देणार आहेत की कशा गोष्टी करायच्या, कसं प्रमाण असेल, काय असेल। पण मोहीम काय असणार आहे हे मी सांगणार आहे पारावरती। तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही की तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आणि मी सांगतो की आमच्या मुलींना तुम्ही छान छान आशीर्वाद द्या आणि छान छान शिकवा। धन्यवाद। या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या। निघा रे। दुपारी 1 वाजता। नमस्कार काकी। नमस्कार। राम राम। तीन विमेन फाउंडेड म्हणजे 3 महिलांनी हे जे बनवलेलं कारखाना, जे बिझनेस आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्री मधनही किती प्रॉफिट आणि किती त्यांचं घर चालतं हे आम्हाला जवळना बघायला भेटलं। तुम्ही कधी पापड शिकलाय काय ग? नाही ना, खाल्ले ना। मग आता मी तुम्हाला शिकवते। काय आहे? मिरची आहे, प्लेन मिरची। तिचे देठ काढून तुम्हाला मिरची क्लीन करून घ्यायची। अच्छा, ते देठ काढायचे। ट्रिक शिकवा ना, असे एका दमात सगळे पापड बने। ते असं नाही मोठं करून त्याला नाही ते पापड नाही तसे केले जात। ह्याचे खरंच लाईक हे हात जर डोळा वगैरे मध्ये गेलं तर झोमतात। तिखट आहे मिरची। स्क्वेअरच होतो तो माझा पापड, तर मला आता स्ट्रेस आलाय की मी गोल पापड कसं बनवणार आहे। माझी फाटली नको फाडू, म्हणजे माझी नाही फाटली, माझ्या पापड फाटली। ओ माय गॉड। खरं बोलू तर कुटताना माझे हात दुखले, पण स्टिल मी ट्राय केलं। रसिकाचा खूप छान झालाय। थँक्यू। चला आम्ही येतो। मस्त मजा आली करायला। मी आता तुम्हाला कुरड्या करायला शिकवणार आहे। त्याला गव्हाच्या कुरड्या। कुरडे जे आहेत ना, ह्याचा बॅटरच बनवायला 5 दिवस ते गहू भिजत घालायला लागतात। मग झाकण लावलं, मग त्याला असं पकडलं आणि फिरवलं। येस। मला कुरडी शिकवलं, ते आता पुढे फ्युचर मध्ये हे डान्स करून करून लोकांना कुरडी शिकवणार। हे घ्या। गोल गोल करायला खूप कठीण वाटतंय, कारण की ते बॅटर खूप थिक आहे। तर ते जलेबी सारखं मी बनवायचा प्रयत्न केला, पण वेगळंच काहीतरी बनतंय। तालीम माझी झालेली आहे खूप छान पैकी, तर मला नक्कीच खात्री आहे की मोहिमेत माझे पापड गोल येणारच आहे। नमस्कार। नमस्कार। आदनची करीना कपूर। काकी, आम्हाला लवकर लवकर तुम्ही मिरचीचा जे पण मसाला आहे ते बनवायला शिकवा, आमच्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे। मला आता हे कुरडई करायला शिकवते। ओके, फक्त देठ तोडायचं ना, हे असं मिरची अशी पकडून ही सिंगल अशी सेपरेट करायचे फक्त। फर्स्ट टाइमच मी कुरडई म्हणून ही गोष्ट बघितली, आणि ते कसं कशाचं बनतं, कसं बनतं आणि कशी त्याची सुंदर चव असते, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घेतली। डायरेक्ट हातच घुसवला, चमच्याने घालायचं, थोडं दाबायचं। कुटायचं कसं, काही टेक्निक आहे का? वरती घेऊन करणार तेव्हा पटपट होणार। ओके ओके ओके। आमच्याचं आवडीचं काम। कुट बाई कुट, कुट बाई कुट। 7:30 मिनिटं झालेली आहेत आणि मी एक पण पापड नाही बनवलंय, तर मी मसाल्याला थोडं बाजूला ठेवलं, थोडंसं काढलं होतं मसाला, मी लागले पापड बनवायला। पुऱ्या करते दादा। तिकडे मी एका मिनिटासाठी थोडं टेन्शन मध्ये आली जेव्हा राणा तसे म्हणाले, पण मी पापड बनवतच गेली।
शेवटची 2 मिनिटं. 2 मिनिट. 10च्या जागी मी 7च पापड बनवले, पण मी ते पापड खूप मस्त प्रकारे बनवले. म्हणजे मला असं वाटतं की ते पापड खाऊ शकतात लोक. शेवटचा 1 मिनिट राहिला, लवकर. जेव्हा मी मसाला बनवत होती तेव्हा सुरुवातीलाच मी ते पूर्ण खालपत्ता भरून टाकलं मिरच्यांसोबत. थोडंसं कमी कर, जसं कमी कमी होईल तशी मिरच्या टाक. पटकन कर सुरुवात. मी एन्झायटी आणि पॅनिकनी सगळेच मिरची टाकले एकत्र आणि ते फुटत नव्हते. मग मी विचार केला आता नाही, थोडे थोडे काढते. मग मी थोडे अर्धे काढले आणि मी फुटले, जोर जोरात दम लावला. आणि 10 सेकंड राहिले होते, तर 10 सेकंदात मी 2 पेढे पण बनवले. मी म्हटलं व्हरायटी पाहिजे ना. चला 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. थांबा. करता करता तो 1 मिनिट संपला. तर बहुतेक मला वाटतं 1 टेबलस्पून एवढाच मसाला मी बनवला असेल. 7 पापड झालेले आहेत आणि कुरड्यांचं काय आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 कुरड्या. मसाला तर कमाल. म्हणजे याला काय म्हणायचं मी? याला 1 टेबलस्पून मसाला. आय गेस गार्निशिंग वगैरे काय तसं. ठीक आहे, चला. म्हणजे मसाला नाहीच. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कुरड्या. मसाला खूप आहे. खूप आहे. चला ठीक आहे. याचं काय म्हणायचं पापडांचं? पापड. मला असं वाटतं की पौर्णिमा, मग त्याच्यानंतर चंद्र छोटा छोटा चंद्राच्या वेगवेगळ्या कला तू दाखवल्या. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा खाल तेव्हा दात खूप चांगले राहतील आणि शेवटचा पापड माझा जेव्हा खाल तेव्हा दातच राहणार नाहीत. मी म्हटलं सेम सेम बनवून काय बोर होऊन जाणार लोक बघून पण, तर त्यामुळे मी सगळे वेगवेगळे बनवले. वेगवेगळे करायचे. वा, ठीक आहे. पहिले मी मसाला सांगतो. चला पापड हो गया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पापड चांगले. 5 उकडीचे मोदक. I agree. नाही, पांढरी जिलबी म्हणता येईल नाही खायला. किती छान आहे. मावशी, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा बघून घ्या, तुमच्या पद्धतीने परीक्षण करून घ्या. या मोहिमेनंतर मी सांगू शकते की मी थोडी 2-3% सुगरण तर झालीच आहे. वा, मोहीम तर झालेली आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनीच खूप छान कामगिरी केलेली आहे. तर मी मावशींना विनंती करतो की तुम्ही जो काही निकाल केला असेल तर तुम्ही मला सांगालच. काही मुलींनी खूप छान पापड केले, थोडेही पण छान केली, पण मिरच्या कुटताना जरा मिरच्या सांडल्या. तो प्रकार नाही झाला पाहिजे. नासधूस नाही केलं पाहिजे. काही करायची नाही त्या कामात. चला मावशी, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि दिवसभर आमच्या मुलींबरोबर राहून तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.